आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अशा वेगवेगळ्या संस्था आहेत की अशा वेळच्या अपघाताची ती चौकशी करत असतात. त्यामार्फत चौकशी करावी अशी भूमिका माध्यमांच्या माध्यमातून मांडली, मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेतून मांडली. अपघात झाला विमानाचा आणि अपघातानंतरची जी दृश्य आली त्यामध्ये विमान असं तिरपवताना पाहायला मिळतं आणि ते अचानकपणे खाली कोसळताना पाहायला मिळतं. बरं, त्याचा कोसळण्याची जी साधारण एक डायरेक्शन आहे ती ते अचानक कोसळावं अशा स्वरूपाची दिसते आणि त्यातून शंका तयार झाली की विमान पाडलं हा अपघात आहे की घातपात आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, अजित पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून कशा स्वरूपात बघता या घटनेला? हा तुम्हाला घातपात वाटतो का? एक बाब बघा की 3 दिवसाच्या नंतर, शपथविधीच्या नंतर ज्याला मी पहिल्यांदाच माध्यमांशी बोलायला सुरुवात केली त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की याची सखोल चौकशी आणि अशा वेळचे विमान अपघात होतात त्यावेळेला देशामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा देशाने स्थापन केलेली आहे भारत सरकारने. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अशा वेगवेगळ्या संस्था आहेत की अशा वेळच्या अपघाताची ती चौकशी करत असतात. त्यामार्फत चौकशी करावी अशी भूमिका माध्यमांच्या माध्यमातून मांडली, मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेतून मांडली. मुख्यमंत्र्यांसुद्धा केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी त्या ठिकाणी केली. त्यामुळे आमची पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की आता या संदर्भामध्ये वेगवेगळे नेते असतील, संविधाना पदावरती काम करणारे काही सहकारी असतील, ते जी काय भूमिका मांडतात, मी जाहीररित्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे, केंद्रीय मंत्री महोदयांना सुद्धा केले की असे जे काय भूमिका मांडतात त्यांचंही जे काय मत असेल किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भातली काय माहिती असेल ती पण समजून घेतलीच पाहिजे. त्या दिशेने सुद्धा तपास केला गेला पाहिजे. त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा ज्या वेळेला सगळा तपास पूर्ण होईल त्यावेळेला केवळ त्यांच्यापुरता सीमित नव्हे, राज्यातल्या जनतेपुरता सीमित नव्हे, तर देशातल्या जनतेला कळलं पाहिजे. कारण दादांचा अपघाताचं जो शोककाळ आहे देशाने अनुभवले. एक जबरदस्त ताकदीचा ताकदवान नेता आपल्यातून गेला अशी हळ देशभरामध्ये निर्माण झाले. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती देशातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेसमोर मिळालीच पाहिजे, स्पष्टपणाची भूमिका आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.